आज असं बोलायला लागेल, सकाळ आपली पूर्ण नारळ फोडूनच झालं. एक नाही तर आपल्याला 6 नारळ फोडायचे ते. आणि हे पुन्हा लोण जे नवी नवरी असते ना, ते लोण वाटतात. खोबरं आणि लाडू वगैरे असं पूर्ण गावात, खूप मोठं गाव असतं तिकडे, पूर्ण वाटतं. ते काम कोणाकडे जाणार आपल्याला माहिती नाही. मी दुपारची गेली ते माझ्या मैत्रिणीने कॉल केला की खाली आहे. मस्त इथे बिछाना वगैरे टाकल्यासारखंच पडत होते आणि जो वारा येत होता ना, भारीच. इकडून लालपरी जात होती आपली आणि ती पण दिसली इथे ना. म्हणजे वारा असा छान गारवा असा लागू, इथून उठायचं मनच नव्हतं. जवळजवळ मी 2-3 तास इथेच आम्ही काढले. नंतरला आम्ही थोडा टेपी करून भूक लागली तर तेजूला खूप खूप थँक्यू. तिने आमच्यासाठी आंबा आणलेला, ही फणसाची भाजी आणलेली, पॅप्सी वगैरे आणलेली. फुल बोलतात ना, छोटी अशी पार्टीच झाली आमची. नंतर निघाले मी तिकडून, घरी जायचं होतं. हे लोन वाटायचं काम आपल्यावर आलं होतं, तर आपण आता जात होतं. घरातले बोलले तुम्ही सगळ्या बहिणीच जावा करून. खूप सारी घरं घेऊन झाल्यानंतर ना खूप कंटाळा आला होता. पण त्या घरात ना एक बाबू होता, ती मुलगी होती घरात. अरे यार, ती ना कोणाकडेच म्हणजे जाऊन रडत नव्हती, भारीपैकी हसतच होती. आणि दुसऱ्या घरात गेलो ना, तिथून हा व्ह्यू दिसत होता एकदम मस्तपैकी. जे मी 3 वाजता गेलेली ते मी डायरेक्टली घरी 9 वाजता येते. आता हळदीला जाते. चला फ्रेंड्स, बाय बाय, उद्या भेटू, टाटा.